आज बघा ना वावल्याच्या मैदानावरती एक महत्त्वपूर्ण बिंजर झाली. तुमचा तुफान होता आणि विरुद्धला होता छोटा लक्ष आणि बोल तो कोलवाडीचा सुंदर होता आणि आपल्याला मावळचा तर हा नियोजन कसं काय झाला होता म्हणजे मातंग सोबत गाडी होती कारण आपण तो बैल आधी पण 2 वेळा उतरवलेला मुंबईत. बरोबर आहे. आणि आजची तिसरी वेळ दोन्ही आपली गाडी काय गुलालात नाही. तर काय सांगाल दादा बघा ना तुम्ही बैल उतरवला होता आणि घाटावरशी आणि बघा ना त्यांनी पण तुमच्या बैलाला साथ दिला आणि एक मला तर वाटते प्रेक्षकांची नजरा या शर्तीवरती लागली होती आणि कुठेतरी तुमच्या म्हणजे तुफाननी आणि मार्तंगनी तुम्हाला गुलाल पण दिलेला आहे. काय सांगाल आज? मला खूप भारी वाटते. अतिशय आज आम्ही लय खुश आहेत. फक्त आमचा बैल जरा मार्क आहे म्हणून असा आम्ही लांब थांबल्या. नाही आपली एकदम शर्यत मैत्रीपूर्ण झाली. काय त्यांना पण मी आवाज दिला, ते दोन्ही मालकांना आवाज दिला मी. तर मैत्रीपूर्ण शर्यत होती. तर दादा ही शर्यत कशा प्रकारे जमली होती म्हणजे व्हॉट्सअपवर त्यांचा बॅनर होता. बॅनर होता. मग तुम्हाला कशा प्रकारे म्हणजे बॅनरमध्ये लिहिला होता एक बैल सांगून का? गाडी होती. तर दादा तुम्हाला म्हणजे आशा आणि अपेक्षा होती गाडी होणार आपल्याला हे 100% माहित होता. पण कसं शेवटी बैलांचं बैल काम करत असत. आपण आपला काय फक्त पैसे लावा शर्यत जमवा एवढंच काम असतो. बैलांचं काम बैल करतात. त्यात काय कमी जास्त आहे ना. त्यांची गाडी पण अतिशय सुंदर अशी गाडी पाळली. तो चिंचवीचा तो छोटा लक्ष तो पण टॉप मधला बैल आहे. चला आज आपली मजा गाडी एकदम अतिशय सुंदर गाडी. या सगळ्या शिळाचा वाटा आमच्या बारके भावाचा असतो. नाव काय? झोपे. कोण? रुपेश भोपे. आमचं बैलाचं नियोजन वगैरे एक आमचा नियोजनचा भाष्य आहे आणि आपल्या बैलाचा मालकाचं नाव आहे यश रुपेश म्हात्रे आकुर्ली पडले. या नावाने आपली गाडी पळते गाडी. तर दादा काय सांगाल बघा ना किती बिंजोर केलं म्हणजे आतापर्यंत? भाऊ आपला बैल आहे ना पहिल्यापासून आदत होता. आदत मध्ये 4 खांदे बोलत होता. पण कसं आता आपला बैल घाटावर पाठवलेला ना तेव्हा तिथं ड्रायव्हर कोणी छत्रीने बैल बसलेला. बरोबर. आता तो पब्लिकला नाही परत आणि आता आपण दोन्ही साईड आतून बोलवतो. तर बघा उजवी साईड ठाम आहे आपला बैल. उजवी साईडने. तर दादा बघा ना आतल्या बैलाचं काम तसं असतं की पब्लिकच्या बैलाला साथ द्यायचा आणि कुठे आपल्या डोल्यावर जर बैलाची गाडी असली ना 100% गाडी सूट घेणार म्हणजे घेणार अशी गती त्याची. तर बैल पुरला पाहिजे. हा गायलातला बैल फक्त आपल्याला पुरला ना 100% सूट. गाडी बघून चालणार. तर तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा तुमच्या बैलाला म्हणजे गाडी लागतं आणि कुठेतरी चांगला नंदी टप फाईट असल्यावर कुठेतरी एक गाडीला चांगलीच गती लागते दादा. चांगली गती लागते भाऊ. तर दादा खालून गाडी कशा प्रकारे म्हणजे निघली आणि कशा प्रकारे गुलाल भेटला? सुट्टीला खूप मस्ती करतो आणि कशी त्यांची गाडी तर सुट्टीला होती शांत सुटली होती. आपला बैल नंतर कसा एकदम भरपूर मस्ती करतो आणि तो आपल्या गाड्यातला बैल तो एकदम शांत होता. म्हणून कसं आपला प्रत्येक वेळी ती होतच कारण आपला सुट्टी मेकर आपले बाबा आहेत जनार्दन गायकर आपले 1 साइड किंग आहेत ते. बघा ना जुने अनुभवी व्यक्ती आहेत आणि कुठेतरी फायदा पण भेटला आज. नाही बैल आपण 3-4 वेळा असं झाला की दुसऱ्यांच्या हातात बैल सेटिंग करायला देत होतो. 2 वेळा तर बैल स्वतः सुटले एकटाच. हो का? फक्त त्याला बाहेरच्या आम्ही कासा सांगून ठेवायचो बाकी बैलाचं काम करायचं. तर दादा आज प्रेक्षकीय लढत झाली आणि आशाने बघा ना आता मला तर वाटते बरेच चर्चा देखील होईल मुंबईमध्ये. काय सांगाल? आता आपल्याला पहिरं झालं पाहिजे चांगलं. नाही चांगला बैल चालतो पहिला कायम बोलत राहावं हे आपली देवाकडे प्रार्थना असते. आणि दादा बघा ना आता तुम्ही गाडी पण छान प्रकारे खेळले कारण की तो नंबर मधला बैल आहे आणि कुठेतरी चांगला आहे म्हणजे त्याचं नाव पण आहे आणि कुठेतरी आज मैत्रीपूर्वक लढत झाली आणि उद्या जर त्यांना आवडला तर आपल्याला पण सुद्धा कॉल येऊ शकते का त्याला बाबा पायरा होईल. 100% आपण काय आपला राग बोलला नाही कधी पण ते ज्या दिवशी आपल्याला बैल मागतील त्या दिवशी आपला बैल त्यांना आपण देणार. तर दादा तुमच्या सोबत कोण कोण असते म्हणजे सवंगडी वगैरे कोण असतं? सवंगडी खूप अशी लहान आहे आमचे जास्त आम्ही पोरं वगैरे नाही. तर आमचा नियोजनचा भाषा एकच आहे साहिल गोपी आणि आम्हा भाऊ आहे. माझं स्वतःचं नाव रोहित भुसळे आणि आकुर्ली पण. तर दादा आज महत्वपूर्ण बिंदोरमध्ये गाडी कोणी हाकलली? बंटी ड्रायव्हर होमचा. अच्छा त्यांनी. तर कशा प्रकारे गाडी हाकल दादा जेव्हा बसतो तेव्हा? पुण्यावरनं जेव्हा बैल मागवलेला आहे ना हा कायम तोच ड्रायव्हर बसतो. ओके. त्याने आपल्याला कायम गुलाल घेऊन दिले. तर दादा आता बघा ना बिंजोर पण लवकरच झालेले तर आता म्हणजे कसं काय म्हणजे नियोजन असं पुढच्या म्हणजे शर्तीचा वगैरे म्हणजे काय आम्ही दुसरी शर्यत नाही खेळणार. बस आपण रफ्तार अजून एक वासरू पण आहे रफ्तार करून. अच्छा रफ्तारची शर्यत आहे का? तो आपण दिलेला आहे दापोलवाल्यांना यामावाल्यांना. अच्छा मग त्याची शर्यत जमली का दादा? आता ते पहिली जमली आहे. आता काय नाही. तर आता दादा
काय सांगाल बघा ना, आता विजय तर घेतला तुम्ही, याच्यामध्ये बघा शर्तीमध्ये बरेच म्हणजे आपल्या यश अपयश पण येतात आणि अशा वेळेला तुम्ही कशा प्रकारे बघा काय ना भाऊ, बघा आता आमची उसरणारा गाडी पडलेली आहे आमची. काय नाही, आम्हाला असं काय नसतं. आमचं फक्त आम्हाला पैरं चांगलं पाहिजे, आमचं बैल कायम पालायला पाहिजे आणि आम्हाला बोलायला पाहिजे. हार जी ती प्रत्येकाच्या वाटेला येणारी आम्हाला ही गोष्ट माहिती आहे. बघा आपला प्रत्येक वेळेस बैल जिंकणार नाही, सगळेजण येतात त्या हेतूने की आपण जिंकण्यासाठी जातो. पण काय तो शेवटी बैल आहे, तो आपल्याला त्याची दुःख सांगू नाही शकत. तर त्याचं तो काम करतच असतो. बरोबर आहे. बघू आज आपला अतिशय नंदी एकदम छान पळाला, आज आमच्या मनाला लय भारी वाटलं. तर दादा बघा ना, आता याचा भविष्य तुमच्या वतीने काय वाटतं म्हणजे तुम्हाला? बघा तुम्ही दादा बघा ना, तुम्ही आता चांगली बिंजोर केली, अशाने बघा तुम्हाला म्हणजे अजून म्हणजे मोठे मोठे बिंजरसाठी म्हणजे फोन पण येतील. नाकारलेत ना, मला अक्षरशः काय सांगू. आम्ही मुंबईमध्ये जेवढी टॉपचे बैल आहेत ना, सगळ्यांना फोन केला पायऱ्यासाठी. एकाने पण आम्हाला पायऱ्याला बैल नव्हता दिला, पण माझा मामा आहे ना, रुपेश म्हात्रे, आम्ही आता त्यांनी तो बोलला जाऊ दे आपण घाटावशीच बैल होतो. आता ही तिसरी फेरी आपण बैल घाटावशी. तर दादा याचं कारण काय नक्की? बघा ना, मुंबईमध्ये एवढे नामवंत बैल आहेत, तरी पण बैल पळतो तरी पण पायऱ्यासाठी का नाकारतात? आपला बैल आहे ना, पळताना लोकांना दिसलाच नव्हता. बरोबर आहे. आणि आमच्या असे ना, आम्ही जास्त महिन्यात फक्त 2दाच बैल पळवतो. दादा याचं कारण काय नक्की ते तू? कशाला निसत लागायचं, शेवटी जीव येतो का त्याला आपल्याला सांगू शकतो. महिन्यातून बरोबर आहे. आता लोक पळवतात दिवसाला 2-2, 3-3 फेरे पळवतात, पण आपला बैल घाटाव पळेल 3 फेरे, पण आपला बैल पळायला नाही. क्वार्टर फायनल मध्ये पण राहिलेला, फक्त घाटाव पण आपला कसं नियोजन झाला नव्हता आणि मुंबईमध्ये पण दुसऱ्यामध्ये पण एवढं नियोजन नव्हतं. बरोबर. आता तर आपला दिसतोय बैल पळताना. बरोबर आहे. आणि कुठेतरी दादा आता आजच्या शर्ती मुलं कुठेतरी थोडा उजेरामध्ये येईल. येईल 100%. तर आशीर्वादाने आमचं जर झालं काय पहिलं नक्की दादा बघा ना, तुम्ही म्हणजे प्रामाणिकपणे शर्यत केलता, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा म्हणजे गर्व नाही तुम काय नसतं भाऊ. आता आम्ही ज्याची शर्यत करू, उद्याला काही आपला बैल मागला तर त्याला 100% बैल देणार. बरोबर आहे. फक्त उजव्या साईडून पब्लिकचा बैल चांगला पाहिजे. आपण ज्यांनी फोन केला ना, आपण त्याला बैल द्यायला 100%. आपला नंबर बॅनरवर असतो, ज्या दिवशी आपला बॅनर पडतो त्याच्यावरती आपल्या नियोजनचा नंबर असतो आणि मालकाचा पण नंबर असतो. कधी पण कुणाला वाटलं बैल पाहिजे त्या दिवशी फोन करा, आपण त्याला 100% बैल देऊ. फक्त उजवी साईड पब्लिकचा बैल चांगला पाहिजे. बरोबर आहे. दादा बघा आता उजवी साईडला बरेच नंदी आहेत आता, तर अशा वेळेला म्हणजे आता बरेच जणांचा कॉल येतील, मग कशा प्रकारे तुम्ही? बोललो ना मी, सगळ्यांना बैल देणार का, तर सगळ्यांना बैल देणार. जेवढ्यांचा फोन येईल ना सगळ्यांना बैल देणार. आपल्या मनात येणार जरा पण खोड नाही कोणाबद्दल, कोणाचा बैल कमी बोलतो काय बोलतो. आपण ज्याचा बैल पळताना आपल्याला दिसणार उजव्या साईडून त्याला आपण बैल देणार. तर दादा एक बघा ना, तुम्ही शर्यत खेळली आता, म्हणजे तुम्हाला फाटी कशी वाटली? पहिल्यांदाच मैदान होतं. मातीचा रान असला ना, तर बैल मातीच्या रानात बैल या मातीवर या मैदानावर गुलाल सोडतच नाही, अजिबात गुलाल. आजपर्यंत बैल आदत मधनं फक्त एकच गुलाल पडलेला, तो पण बैल दुसऱ्यामध्ये पडला. आपला बैल दुसऱ्यामध्ये पण आहे ना त्याच मापाचा होता आणि आता बैल 6 दाती आहे. बघा 6 दाती झालेला आहे मित्रांनो नंदी, आणि कुठेतरी एक यश प्राप्त करून देतो. बघा ते आमचे मामा आहेत, बैलाचे मालक. तो बैलामुळे जातो आमचं बरोबर. वासरू आहे. हा हा. ते फेरा टाकायला गेलते तेव्हा यस्ती मध्ये हात तुटलेला मामाचा आमच्या, तेव्हा हात तुटलाय. बाकी सगळा चालेल आपलं. तर दादा पुढे आता कुठे नियोजन असेल आणि कसं असेल? वावल्याच्याच मैदानाला 1 तारखेला चांगली म्हणजे एक यश प्राप्त होईल इथे म्हणजे तुम्हाला. 100% भाऊ. आता आपल्याला फक्त आहे ना, बोललो ना तुम्हाला, पायरा असेल ना त्या दिवशी आपण बैल चांगलाच पळवला आणि एक बैल होता आपण. तर दादा आता तुम्ही बघा जी गाडी पळवले बघा ना, मोठी बिंजोड केली, तोच पायरा कुठेतरी म्हणजे ठेवला तर बरं होऊ शकतो. पण कसं आहे ना दादा, त्यांच्या इथे पण आहे ना मैदान असतो, तो त्या घाटात पळतो ना बैल, तो एमडी लागतो. हा, तर कसं तो बैल घाटात पळतो, तर त्यांचं पण नियोजन असतं, म्हणून ते सारखं आपल्यासाठी येऊ नाही शकत. बरोबर आहे. पण आपण खूप आभार व्यक्त करतो, कारण ते आपल्यासाठी घाटावरून एवढं मुंबईमध्ये येतात बैलगाडी शर्यतीसाठी. त्यांचा पण आपण आभार व्यक्त करू. कुठेतरी बोलतात ना, जो आपण एवढा लांबून प्रवास करून आलेला त्याचा कुठेतरी फल त्याला पण भेटला म्हणजे. ते पण खूप आनंदित. आपला बैल त्यांना खूप पटतो, ते आपला बैल पण घाटावर येणार आहेत. झाले आमचं जरा तिथलं नियोजन बघू, एखादा मैदान आपण तिथं आपला बैलाचा सुट्टीचा प्रॉब्लेम आहे, म्हणून आपण जास्त तिथं घाटायचं. कसं बैल
तो त्याला खालच्या तालात खूप गती आहे बरोबर. आणि तिथे कशी त्या घाटामध्ये खालच्या तालात बैल लागतं. बघू आपण एकदा तिथे पण ट्राय मारू. नक्कीच, म्हणजे त्याला कुठेतरी तिथे पण यश भेटेल. म्हणजे तुमची मेहनत आहे, कुठेतरी यश भेटेल. नक्की आमची मेहनत तर आहे. आता तुमचा आशीर्वाद असू द्या, नक्की आपल्याला यश भेटेल. चालेल दादा, तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद दादा.